गाजली, थांबली जराशी तिची पावले, तिच्या स्वागताला स्वप्न थांबले, तिथे तोरणांची हसती फुले, जुळवत सूरमनांचे विणते सुरेल नाते, आनंदाच्या तालावरती जीवन गाणे गाते, एक नवे आभाळ पाहते, जपून नाते अवघी, वादळ वारे कोसळताना हसून करते सलगी, पसंत आहे मुलगी, पसंत आहे, पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी. अति काळजी करतात माझी. मला जरा काही झालं की लगेच तुम्हाला बोलावून आणतात. जरासा थकवा आहे हो, बाकी ठणठणीत आहे मी. जरा सांगा यांना. आपण हे त्यांना ठरवू दे ना. दगदग झेपत नाहीये तुम्हाला. तुम्ही बोललात म्हणून बरं आहे. आता पुनर्वसूचं लग्न झालं की सोपवतो त्याच्यावर मठाची जबाबदारी. अहो पण बायको घरी आल्यावर कसं सुचेल त्याला मठाचं काम. मला स्वयंपाकघरात जरा काम आहे. बरं येतो मी. पुनर्वसू, अरे पुण्यात एखादी मुलगी पाहिली असशील तर सांगून टाक यांना. म्हणजे तेवढंच त्यांचं तेही दडपण कमी होईल. या घरातली मुलं अशी परस्पर मुलगी बघत नाहीत वैद्य बुवा. या तुम्ही. म्हणजे आमच्या हॉस्टेल समोर चुकलो. आमच्या वसतिगृहासमोर ते घर आहे, तिथे तुम्ही गेला होतात ना, तर तिथे काही झालं का? नाही म्हणजे अचानक त्रास व्हायला लागला म्हणून विचारतोय. तिथे काय होणार आहे? या पालखी सोहळ्यामुळे थोडी दगदग झाली एवढंच. आता हा आलाय ना, रामचंद्र आणि हा मिळून बघतील सगळं. उद्या आपण शेतात जाऊ, तिथल्या काही गोष्टी समजावून सांगायच्या आहेत तुम्हाला. म्हणजे उद्या काय? उद्या काय? नाही, काही नाही, सांगतो नंतर. सांगा, आत्ताच सांगा. माझी टेस्ट आहे उद्या. चुकलो, चाचणी परीक्षा आहे उद्या. पालखीपेक्षा काही महत्वाची नाही आहे ती परीक्षा. आणि पुढे जाऊन मठाचंच काम बघणार आहात ना. ती एक परीक्षा दिली नाही तर काय आभाळ कोसळत नाही. पालखी झाल्याशिवाय कुठेही जायचं नाही. फोर फोर. हे काय? नाही नाही, अजिबात नाही. ही एवढ्या जवळ फोर असते का? माझी हाफ सेंचुरी झाली. चल चल रडके, ही कुठली आली हाफ सेंचुरी? अरे उद्या बघ आमचा विराट कोहली कशी हाफ सेंचुरी करेल ना, ती खरी हाफ सेंचुरी. विराट काही नाही, तू चिडकायचं कर. चिडका बिब्बा चिडला. तू तू बाबा विराटवर ना आठवलं काय? उद्याची माझी मॅच मिस होणार. नाही नाही, कुठे जायचं तुला उद्या? अरे उद्या मला स्टडी टूरला जायचंय. नाही नाही नाही, जा तू स्टडी टूरला जा, एन्जॉय कर मस्त, जा. ते पण तू उद्याचा स्कोर मला सांगत राहा. Yes. मला मेसेज करत राहा. पण बरं झालं तू माझ्या आईकडनं फक्त हे क्रिकेटचं वेळ घेतलंस. ते देवदेव करायची तुला सवय नाही लागली. ए बाबा, आजीबद्दल काही बोलायचं नाही. मी तिच्याबद्दल काही एक ऐकून घेणार नाही. अगं एक मिनिट. नाही. अगं बॅट नाही मागायचं का मी? स्टडी टूर आहे ना उद्या. ऑल द बेस्ट. हा, एन्जॉय कर मस्त. कारण काय माहितीये, याच आठवणी असतात ग कॉलेजच्या दिवसांमधल्या. आमचा एक खूप जवळचा मित्र होता, त्याचं माहितीये या स्टडी टूर मध्येच जुळलं होतं. हो पण बरं का, तुला कोणी जर त्या ह्याच्यामध्ये आवडला तर सरळ मला येऊन सांगायचं बरं का. पण समजा मला एखादा मुलगा आवडला आणि तुला नाहीच आवडला तर? नाही तर काय. अरे माझ्या एकुलत्या एका मुलीच्या पसंतीपुढे माझी पसंती फार महत्वाची असं वाटलं का तुला? मग भले तो राक्षसासारखा काळा ढोल्या जाडा लठ्ठा असे ना का, मी हसत हसत हो म्हणेन. हो. 10 लोकांच्या आवडीचे पदार्थ करा, प्रसादाचं पण आपणच बघ. राबत राहा दिवसभर.
आणि काय कौतुक तर कोणीच करत नाही. कुमुद, अगं सकाळी तू केलेली भरली वांगी काय चविष्ट झाली होती. मला माझ्या आईच्या हातच्या चवीची आठवण झाली. खरंच माई? अगं मी कधी खोटं बोलेन का? सोयच नाहीये. बरं तू पाट पाणी घे आता, हे येतील एवढ्यात जेवायला. हो माई. अगं ही भाजी कसली केलीस आणखी? अहो ती तोंडल्याची भाजी केली, यांना आवडते ना म्हणून. आता काही बोलणार नाहीत ते. ठीक आहे ग, आपण केल्याचं आपल्याला समाधान. खिचडीला तुपाची फोडणी आहे ना? हो. मग खिचडीच वाढ यांना आधी. आणि मी ताक घुसळून ठेवलंय, त्याच्यात संदव घाल आणि दे त्यांना. हो माई. अगं बाई आलेच बघ हे. बसा वाढ ना. पालखीच्या नैवेद्याची तयारी झाली आहे ना सगळी? हो, उद्या पहाटे लवकरच बोलवले नंदाच्या आईंना. आणि आमंत्रितांची सोय मागच्या आळीतल्या आश्रमात करा. हो. एवढं कोण काढतंय सारखी आठवण? मुळात तो आणलास कशाला घरात? नाही, माझ्या मित्रांचे फोन आहेत, त्यांना काही नोट्स म्हणजे मुद्दे द्यायचे. उद्या परीक्षा आहे ना आमची. सकाळी गाडी काढ आणि सोडून ये पुनर्वसूला पुण्याला. खरंच? हो, पण परीक्षा झाली की तातडीनं निघून या, वेळ न दवडता. हो, मी अगदी लगेच येतो. बाई, पोट भरलं माझं. आता भरणारच पोट. परीक्षा चुकली असती तर हिरमुसून गेला असता बिचारा. अतुल, झालं आपलं काम. म्हणजे काय म्हणजे, मी येतोय उद्या सकाळी. हो, तुझं आणि नयनाचं लग्न उद्याच होणार. अरे मी आहे ना, अरे आपलं कामच भारी असतं. आणि हो, हे सगळं उद्यावर गेल्यामुळे उर्मिला शंका येणार नाही याची काळजी घ्या जरा. हा, नाहीतर कम्प्लिटली वाट लागेल आपली. काय नाही रे, मी दादांना सांगितलं की उद्या माझी टेस्ट आहे. आधी नाही म्हणाले, मग नंतर झाले तयार. चल ठेवतो फोन. उद्या तुमचं लग्न म्हणजे खरोखरच चाचणी परीक्षा आहे माझी. बाय बाय. ते मी म्हणजे माझी परीक्षा. हडकलायस पार. त्या वसतिगृहात चांगल्या दर्जाचं जेवण मिळत नाही का? हो ना, वातडलेल्या पोळ्या, अळणी भाज्या, पानसट वरण, काहीच अर्थच नाही हो त्या जेवणाला. मग रोज हे असंच जेवता की बाहेरच्या उपहारगृहात जाऊन खाता काहीतरी? छे छे, बाहेरचं काहीच खात नाही मी. आम्ही वसतिगृहाच्या खोलीतच मेथकूट आणि भात खातो. अहो ऐकलत का? उद्या हा निघेल तेव्हा सातूचं पीठ आणि डिंकाचे लाडू द्या याच्या बरोबर. आईला हे सांगावं लागतं का? आणि चिवडाही केलाय आज. काय रे, खरंच रोज मेथकूट भात खातोस का तिकडे? माई, ते चिवडा थोडा जास्तच केलाय. मित्रांना आवडतो ना सगळ्या? हो, आवडतो.
वासू वासू लवकर ये यार, लवकर ये, लवकर ये वासू. बघ आलो ना वेळेत. नाही ना कुठे? अरे उर्मी नाही ना, येतीनच आता. बरं वासू, यार त्या नयनाच्या बापांना ना काही लफडा करायला नाही पाहिजे आता. फक्त काही गडबड होणार नाहीये. अभी तो मामला सेट है बॉस. मी काय म्हणतो वासू, आपण एक काम करूया, आज तुझं आणि उर्मीचं लग्न सुद्धा आटपून टाकूया त्या देवळात. अरे काहीतरीच काय, अजून आमची नीट ओळखही झालेली नाही. आधी ओळख, मग मैत्री, मग प्रेम आणि मग लग्न. बरं वासू, उर्मीला माहित नाही आपण स्टडी टूरची थाप मारली आहे ते. आज तिला जर कळलं ना तर बघ काय होईल. ए तू गप यार, डोकं खाऊ नकोस. माझं बघेन मी काहीतरी. आल्या. हाय. 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 मी फारच एक्साइटेड आहे या स्टडी टूर बद्दल. एक्साइटमेंट तर काय सॉलिड आहे. हा चला निघायचं का? वासू निघायचं ना? हो निघूयात. हे काय आपण म्हणजे बस कुठे? नाही ना, हे कुठे आलोय आपण? हे बघ वासू, तू सांगितलं होतं ना मोठे हार आणायला. हे बघ हे मिळालेत. छान आहे. एक मिनिट आहे ना. हे काय सगळे, काय नक्की काय चालू आहे? आता आपल्याला सांगावंच लागणार आहे. उर्मी, आज इथे अतुल आणि नयनाचं लग्न आहे. काय? म्हणजे तू तुझ्या बाबांसमोर मला खोटं बोलायला लावलंस? नाही ना, तुला हे सगळं माहिती होतं? नाईलाज होता. माझ्या बाबांना फक्त तूच कन्व्हिन्स करू शकत होतीस. नाही ना, अगं मला लाज वाटते तुला स्वतःची मैत्रीण म्हणायची. असं आईवडिलांना फसवून लग्न करतेस तू. आणि वर या सगळ्यात तू मलाही सामील केलंस. खरं बोलून लग्न करायची हिंमत नसेल तर मग नाही करायचं ना लग्न. अगं प्रेमात ताकद असते. असं आई वडिलांना फसवून तुम्ही दोघं जण खुश राहू शकणार आहात का? बोल ना, आता का गप्प आहेस? ज्या आई वडिलांनी तुला एवढं वाढवलं त्यांच्या प्रेमाची परतफेडी अशी करणार आहेस का? बरोबर आहे तुझं उर्मी. आई वडिलांच्या प्रेमाची परतफेड अशी कुणीच करत नाही. पण त्या आई वडिलांना नयनाचं सुख कशात हे जर कळत नसेल तर काय करायचं नयनाने? विसरून जायचं अतुलला? आणि ज्या मुलाला ती ओळखतही नाही अशा मुलाशी लग्न करून आयुष्य बर्बाद करून घ्यायचं? हे तुला तरी पटतंय का? नयना सांग ना हिला, तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी कुठला मुलगा बघितलाय? आणि ज्या माणसावर ही कधीच प्रेम नाही करू शकत अशा माणसावर लग्न करण्यात काय पॉइंट आहे? आणि हीच गोष्ट तिच्या आईबाबांना पटली नाही तर ही तरी काय करेल बिचारी? नैना फक्त अतुलशी लग्न करून सुखी राहू शकते आणि पुढे जाऊन तिच्या आईबाबांना ते पटेलही. आणि नाही पटलं तर? नैना सुखात आहे हे बघून सगळ्यात जास्त आनंद त्या दोघांनाच होणार आहे. हे बघ नाही ना, हे सगळं केल्यामुळे तुमचे प्रॉब्लेम्स वाढणार आहेत, कमी नाही होणार आहे. मला सांग ना, लग्न झाल्यानंतर काय सांगणार तुम्ही आई वडिलांना?
हा पुढचा विचार केलायत का? पुढचं पुढे बघू. तुम्ही तयारीला लागा. हा माई बोल. हॅलो बाबा. अरे इथे स्टडी टूर वगैरे काही नाहीये, हे सगळे खोटं बोललेत माझ्याशी. माई तसं नाही अगं, मी आलो आणि सरळ अभ्यासालाच बसलो ना म्हणून. बरं ठेवू आता फोन. अरे वसतिगृहात देवळाची घंटा कशी काय वाजली? अगं माई ते इथे बाजूला देऊळ आहे ना, मी तिथे जातो अभ्यासाला, जरा प्रसन्न वाटतं ना. ठीक आहे ठेवू फोन. बरं बरं काळजी घे. हा बाय. ईश्वरं सिद्धिदां बल्हाळो मुरुडं विनायकमढं चिंतामणिस्थेउरं. आता काय बघतोयस तिच्याकडे? सगळी गडबड झाली यार. हे उर्मी कुलकर्णी म्हणजे झाशीची राणी आहे यार. याची तळपती तलवार दादांना सून म्हणून पसंत पडणारच नाही. पुनर्वसू पंत सचिव कठीण आहे. प्रेम तर सोड, आधी तू या मुलीशी ना मैत्री तर करून दाखव, तर मी माने. मी लग्न करून दाखवेन. आता नेहमी सारखा आव आणू नकोस. बघशीलच तू. चलो स्माइल. चला झालं लग्न, निघूयात. तुम्ही निघा, मी बघते माझं काय. एक काम करा, तुम्ही पुढे व्हा, मी तिला घेऊन येतो. बाईकची चावी. बरं. हे बघ उर्मी, तुला पटलं नसेल आमचं वागणं, पण त्याचा राग हा असा काढू नकोस. मी नाही येणार आहे तुमच्यासोबत. मी सोडतोय तुला. मी येणार नाही. तू येतेस, मी वाट पाहतोय. दॅट्स इट. ही ऐकते आपलं, विश्वासच बसत नाहीये. रामचंद्र, अरे बोलावं काहीतरी. तू काही बोलल्याशिवाय आम्हाला कसं कळायचं तू आलायस ते? हो, हे एकदा बघून घेता का? ह्या वेळापत्रकानुसारच झालं पाहिजे सगळं. मुहूर्त महत्वाचे असतात. जी. आमंत्रण झाली का सगळी? गावातले तर सगळेच येणार आणि बाहेरची सगळी आमंत्रण करून दमलाय रामचंद्र. पुण्य जोडतोय गाठीशी. त्या वृत्तवाहिनीची माणसं पण येणार आहेत. फोन आला होता त्यांचा. त्यांच्याशी पुनर्वसूला बोलू द्या. जी सांगतो त्याला. फोन लाव त्याला आत्ता. अहो अभ्यास करत असेल तो. दुपारी फोन केला होता तेव्हा देवळात गेला होता अभ्यासाला. पण त्याच्या कानावर घालून ठेवा आत्ता आणि त्याला वेळेवर यायला सांगा. हा बोल माई. हा पुनर्वसू. नाही रे, तसं विशेष काही काम नाही, पण तू समोर नसलास ना की करमत नाही यांना. पण फोन करायला मात्र मलाच सांगतात नेहमी.
आता तुझ्याबद्दल वाटणारी काळजी कधी बोलून दाखवतात का ते? बरं बोल आता. उद्या वेळेवर ये. उद्या लगेच? हा, म्हणजे हे म्हणतायत की उद्या संध्याकाळीच ये. बरं बघतो. थांब, मी बोलतो त्याच्याशी. मी सांगते ना त्याला. बर का वासू, वृत्तवाहिनीची माणसं पण येणार आहेत रे बाबा. त्यांच्याशी तूच बोल. त्यांना सगळी माहिती व्यवस्थित द्यायचं काम तुझं. बरं चालेल. आणि त्याला म्हणावं, पुण्यातून निघताना पुण्यातल्या आमंत्रणांची यादी एकदा तपासून बघ, आणि कोणी राहिलं असेल तर त्यांना सोबत घेऊनच ये म्हणावं. बरं का रे? ऐक ऐक. हो माई, मी ऐकलंय सगळं. ठीक आहे. बर बर बर. ए ऐक ना, मी जाऊ का? वासू, कोण आहे रे तुझ्या बरोबर? अगं काही नाही, मी लायब्ररीत आहे. जरा मुलीला धक्का लागला, तिच्याशी बोलत होतो. इथे जवळच राहते मी. एक मिनिट, मी सोडतो ना तुला. माई, हा माई, हा माई, मी नंतर करतो फोन. लायब्ररी बंद होते. ठीक आहे. पुनर्वसू सोबत कोणी मुलगी होती? नाही. शिक्षणासाठी शहरात पाठवला तेच चुकलं. पाणी कुठेतरी मुरतंय. पालखीसाठी आला की त्याला परत पाठवायचंच नाही. हो, असं काय करता? त्याचं शिक्षण, परीक्षा. हो, शहरातल्या एखाद्या मुलीच्या प्रेमात पडला तर महागात पडेल ते शिक्षण. काही नाही, तो आला की परत त्याला पुण्याला पाठवायचा नाही, हे ठरलं.